परवा अमित शाह साहेबांची ज्यावेळी रत्नागिरीमध्ये सभा होती ते पाऊण तास लवकर आले आणि माझ्या लकीली पाऊण तास त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्शन करण्याची मला संधी मिळाली. हसले वगैरे का? हसले, बंद खोलीत काय झालं हे पण त्यांनी मला सांगितलं. बंद खोलीतनं बाळासाहेबांच्या खोलीत गेल्यानंतर काय झालं हे पण मला सांगितलं. वंदनीय बाळासाहेबांच्या समोर तिथं काय चर्चा होऊन कुठची सीट मागण्यात आली हे पण मला सांगितलं. आता शेवटी मी त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्शन केलं होतं. 11 वर्ष यांच्याबरोबर राहून डायरेक्ट इंटरॅक्शन हा काय प्रश्नच कधी आला नाही आणि तो म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं त्याने ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये एक नक्की आहे की प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या घरातलं कोणतरी मोठं व्हावं, माझ्या घरातलं मुख्यमंत्री व्हावं, मंत्री व्हावं. तशी भावना त्यांची नव्हती असं सांगण्याचं काही कारणच नाही. कारण स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलाला कॅबिनेट मंत्री करणं, त्यावेळी पण मी सांगतो, त्यावेळी सुद्धा आमच्या एका आमदारांच्या संचांनी भेट घेऊन सांगितली होती की चिरंजीवांना संघटना बघू दे, साहेब आपण मुख्यमंत्री आहात. तर त्यांचं रिॲक्शन त्याच्यावर अशी होती की याला देखील डेअरिंग लागतं की वडील मुख्यमंत्री असताना कॅबिनेट मंत्री मुलगा करायचा ह्याला देखील धाडस लागतं. ओके, त्याच्याबद्दल धाडसी प्रवृत्तीचे ते असल्यामुळं आम्ही पुढे काही बोललोच नाही, पण हे पण सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून सहानुभूती पूर्वी नक्की होती, पण आता मी स्वतः महाराष्ट्राच्या ह्या कॅम्पेनिंगमध्ये फिरतोय, मला सहानुभूती कुठं दिसत नाही.